नमस्कार. भगवद्गीता भावार्थ मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 10 मधील श्लोक 36 ते 40 पाहणार आहोत. श्लोक 36 पाहूया. द्यूतं छलयतामस्मि तेजस्विनामहं जयोस्मि व्यवसायोस्मि सत्वं सत्ववतामहं. आता छलयताम म्हणजे सर्व फसविणाऱ्यांमध्ये, तेजस्विनाम म्हणजे सर्व तेजस्व्यांमध्ये, सत्वम म्हणजे बल. आता बघा, श्रीकृष्णांनी फक्त हेच सांगितले नाही, त्यांच्या विभूती किती आहेत पहा आता या श्लोकांमध्ये. फसविणाऱ्यांमध्ये द्यूत मी आहे आणि तेजस्व्यांचे सत्वम म्हणजे बल मी आहे. तेजस्व्यांचे तेज मी आहे. विजय मी आहे. साहस आणि बलवानांचे बलही मीच आहे. पहा आता, जगात अनेक प्रकारचे फसविणारे लोक आहेत आणि त्यामध्ये द्यूत किंवा जुगार हा सर्वश्रेष्ठ आहे बरं का. आता म्हणून ते श्रीकृष्णाचे रूप आहे. एखाद्याला फसवायचे असेल तर कोणीही श्रीकृष्णांना मागे टाकू शकणार नाही, कारण श्रीकृष्णाचा महिमा एकांगी नसून सर्वांगी आहे. तसेच तेजस्वितांचे तेजही श्रीकृष्ण आहेत. जेव्हा श्रीकृष्ण या भूतलावर उपस्थित होते तेव्हा त्यांना बलशालित्वाच्या बाबतीत कोणीही मागे टाकू शकत नव्हता. आपल्या बालपणातच त्यांनी गोवर्धन पर्वत सुद्धा उचलला होता. म्हणून द्यूत, तेज, बल, साहस यामध्ये श्रीकृष्णाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. आता श्लोक 37 पाहूया. वृषीणां वासुदेवोऽस्मि पांडवानां धनंजय मुनीनामपह्यं व्यासा कवीनामुशना कवी. वृष्णीनाम म्हणजे वृष्णींच्या कुळांमध्ये, पांडवानाम म्हणजे पांडवांमध्ये, वृष्णी वंशीयांमध्ये वासुदेव मी आहे आणि पांडवांमध्ये अर्जुन मी आहे. मुनींमध्ये व्यास मी आहे आणि महान विचारक कवींमध्ये उशना मी आहे. श्रीकृष्ण हे आदिपुरुष भगवान आहेत आणि बलदेव हे त्यांचे विस्तारित रूप आहे. कृष्ण आणि बलराम हे दोघे वासुदेव पुत्र दोघे, म्हणून त्यांना वासुदेव. दुसऱ्या दृष्टीने विचार केला तर श्रीकृष्ण हे वृंदावन सोडून कधीच जात नसल्यामुळे इतरत्र आढळणारी त्यांची रूपे म्हणजे त्यांचा विस्तारच आहे, हो की नाही. या श्लोकामध्ये उल्लेख केलेला वासुदेव म्हणजे बलदेव किंवा बलराम आहे, कारण सर्व अवतारांचा उगम त्यांच्यापासूनच होतो आणि म्हणून तो वासुदेवांचेही एकमात्र उगमस्थान आहे. पांडुपुत्रांमध्ये अर्जुन हा धनंजय म्हणून विख्यात आहे. तो नरोत्तम आहे आणि म्हणून तो श्रीकृष्णाचा प्रतिनिधी आहे. मुनींमध्ये व्यास मुनी सर्वश्रेष्ठ आहेत, कारण जनसामान्यासाठी त्यांनी वेदाचे अनेक प्रकारे विश्लेषण केले आहे. यास्तव ते कृष्णाचे अवतार म्हणून जाणले जातात. कोणत्याही विषयांचे सखोल चिंतन करू शकणाऱ्या व्यक्तींना कवी असे म्हणतात. कवींमध्ये उशना अर्थात शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु होते. ते अत्यंत बुद्धिमान आणि दूरदर्शी राजकारणी पण होते. याप्रमाणे तेही श्रीकृष्णाचीच एक विभूती आहे. आता श्लोक 38 पाहूया. दंडो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषतां मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहं. दमयताम म्हणजे दमन करणाऱ्या सर्व साधनांमध्ये, जिगीषताम म्हणजे विषयाची आकांक्षा करण्यामध्ये,
गुह्यानाम म्हणजे रहस्यांमध्ये आणि ज्ञानवताम म्हणजे ज्ञानीजनांमध्ये. आता अराजकतेचे दमन करणाऱ्या सर्व साधनांमध्ये त्यांना देण्यात येणारा दंड मी आहे आणि जे विजयेच्छू आहेत त्यांची नीती पण मी आहे. रहस्यांमधील मौन मी आहे आणि ज्ञानीजनांमध्ये ज्ञान मी आहे. आता दमन करणाऱ्या अनेक शक्ती आहेत, हो की नाही? आणि अशा शक्तींमध्ये ज्या दुष्टांचे दमन करतात त्या महत्त्वपूर्ण आहेत. दुष्टांना जेव्हा दंड दिला जातो, शिक्षा दिली जाते, तो दंड श्रीकृष्णाचे रूप आहे. जे विजयी होण्याचा प्रयत्न करत आहेत त्या सर्वात विजयी घटक म्हणजे काय असतो तर नीती, हो की नाही? तर ते नीती होय. आता श्रवण, स्मरण, ध्यान इत्यादींमध्ये मौन हे सर्वात महत्त्वपूर्ण आहे. कारण मौनामुळे मनुष्य शीघ्र प्रगती करू शकतो. जो पदार्थ आणि चेतन भगवंताची पराप्रकृती आणि अपराप्रकृती यामधील भेद जाणू शकतो तो ज्ञानी मनुष्य होय. असे ज्ञान म्हणजेच साक्षात श्रीकृष्ण आहेत. आता श्लोक 39 पाहूया. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन न तदस्ति विना यत्स्यात् मना भूतं चराचरं. यत म्हणजे जे, सर्वभूतानां म्हणजे संपूर्ण सृष्टीमध्ये. हे अर्जुना, संपूर्ण सृष्टीचे बीज मी आहे. कोणताही चराचर प्राणी माझ्या विना अस्तित्वात राहू शकत नाही. आता प्रत्येक गोष्टीला कारण असते, हो की नाही? आणि ते कारण किंवा बीज म्हणजे श्रीकृष्णच आहेत. श्रीकृष्णाच्या शक्तीविना काहीच अस्तित्वात राहू शकत नाही. म्हणून श्रीकृष्णांना सर्वशक्तिमान असे म्हणतात. त्यांच्या शक्ती वाचून कोणतीही चराचर वस्तू अस्तित्वात राहू शकत नाही. जे काही श्रीकृष्णाच्या शक्तीवर आधारित नाही तिला माया म्हणजे जे अस्तित्वात नाही असं म्हणतात. आता श्लोक 40 पाहूया. नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तपा एष तुद्देशता प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. उद्देशता म्हणजे उदाहरण रूपाने, प्रोक्त म्हणजे सांगितले, मया म्हणजे माझ्याद्वारे. हे परंतपा माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही. मी तुला जे सांगितले आहे ते माझ्या अनंत विभूतींचे केवळ सूचक आहे. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे भगवंताच्या शक्ती आणि ऐश्वर्यांना अनेक प्रकारे जाणण्यात आले आहे. तरी अशा ऐश्वर्यांना मुळीच अंत नाही. म्हणून माझ्या सर्व शक्ती आणि विभूतींचे वर्णन करणे शक्य नाही. केवळ अर्जुनाच्या जिज्ञासेचे समाधान करण्याकरता काही उदाहरणे इथं भगवंतांनी दिली आहेत. खरं आहे ना, सर्वव्यापीच आहेत ते, म्हणजे काय काय उदाहरणं देणार? त्यातल्या त्यात त्यांनी ती काही उदाहरणं देऊन अर्जुनाला त्याचं समाधान करण्यासाठी सांगितले. तर मंडळी, कसा वाटला आजचा भाग नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.